महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। काही ठिकाणी आता 2 दिवसातच मतदान देखील होणार आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना असला तरी या सामन्यामध्ये खरा किंग मेकर कोण असेल तर ती आहे वंचित बहुजन आघाडी। खरं तर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये जायचं होतं, मात्र ते तिथे काय खो बसला याची कल्पना अजूनही कोणाला नाही आहे। आणि अशाच वेळी आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये देखील वंचित जे आहे ते आपला उमेदवार देणार आहेत। अविनाश शिंदे आपल्या सोबत आहेत या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी। खरं तर नाशिकचा जो पेच आहे उमेदवारीचा तो खूप मोठा निर्माण झालेला आहे आणि अशा समयी वंचितची भूमिका काय असणार आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे। काय भूमिका असणार आहे नाशिक लोकसभेसाठी? वंचित बहुजन आघाडी हा नाशिकमध्ये खूप मोठा प्रस्ताव असणारा पक्ष आहे। वंचित बहुजन आघाडी नाशिकमध्ये 100% उमेदवार देणार आहे। 10 ते 15 उमेदवारांची लिस्ट आम्ही साहेबांकडे पाठवलेली आहे। नक्कीच एवढ्या 2 ते 3 दिवसात उमेदवाराची घोषणा नाशिकमध्ये होईल। त्या दृष्टीने आम्ही प्रचार चालू केलेला आहे। आजूबाजूच्या सर्व खेड्यांना आमचे दौरे झालेले आहे आणि लवकरात लवकर आमचा उमेदवार जाहीर होईल। खरं तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर तब्बल 1.25 लाखाच्या पुढे मतदान हे वंचितच्या उमेदवाराने घेतलेलं होतं आणि एक चांगला मतदार वर्ग हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितकडे आहे। यंदाचं आपलं काय कॅल्क्युलेशन आहे, कुठपर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत, काय वाटतंय? मागच्या वेळेत आणि या वेळेत खूप मोठा फरक झालेला आहे। यावेळेस डॉक्टर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाविषयी घेतलेला निर्णय, मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय आणि मनोज जरांगे पाटलांशी झालेली मैत्री याच्यातून मराठा समाजाचा जो आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अजून चांगल्या पद्धतीने झालेला आहे। मराठा समाजाचा उमेदवार मराठा समाज ओबीसी समाज आणि 18 पगड जाती आमच्या सोबत आहे। मागच्या वेळेच्या तुलनेत आमचा पक्ष मागच्या वेळेस 6-7 महिन्याचा होता, आता आमचा पक्षाला 6 वर्ष पूर्ण झाले। आमच्या 2.5 लाखाच्या वर या ठिकाणी सभासद आहे, त्यामुळे 100% ही जागा वंचित बहुजन आघाडी आपल्या ताब्यात घेईल अशी आशा बाळगतोय। नक्कीच खरं तर किंग मेकर म्हणून आता वंचित बहुजन विकास आघाडीकडे बघितलं जात आहे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक पुरोगामी विचार सांगणारे किंवा शाहू फुले आंबेडकर असा विचार सांगणारे छगन भुजबळ यांच्या देखील नावाची चर्चा आहे। काय बघताय तुम्ही? छगन भुजबळ समोर असतील तर त्यांच्यासाठी काय केलं जाऊ शकतं? वंचित लढणारच का? वंचित बहुजन आघाडी पहिल्यापासून घराणेशाहीच्या विरोधात आहे। वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य जनतेतून उमेदवार देईल आणि तो निवडूनही येईल आशा बाळगतो। महाविकास आघाडी असो का महायुती असो, यांचा उमेदवार कोण आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आमचा उमेदवार जो असेल तो निवडून येणार एवढंच आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो। नक्कीच तर हे होते अविनाश शिंदे आणि त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे की नाशिक लोकसभा निवडणूक आम्ही लढणारच आणि या ठिकाणी विजय देखील आम्ही संपादन करणार। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अजिंक्य बोडके, नाशिक।